हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण IBPS क्लर्क एक्झामची 2024ची जाहिरात आलेली आहे. तर ती जाहिरात आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये किती वॅकन्सी आहे, तर ती 6128 प्लस वॅकन्सी आहे मित्रांनो. तर अत्यंत मोठी अशी जाहिरात आहे. या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा काय आहे, पात्रता काय आहे, तर वेतन किती असणार आहे आणि अभ्यासक्रम कसा आहे, तसेच परीक्षा पद्धती कशी आहे आणि किती फी आहे या फॉर्म भरण्यासाठी, तर हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. IBPS क्लर्क भरती 2024. तर IBPS लॉंग फॉर्म काय, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. IBPS क्लर्क रिक्वायरमेंट 2024. तर मित्रांनो, क्लर्क पदासाठी म्हणजे लिपिक पदासाठी ही भरती आहे. तर ती किती आहे, 6128 प्लस जागा आहे, पोस्ट आहे. तसेच तुम्हाला जर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, लिपिक पदासाठी जागा आहे 6128. तसेच मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय आहे या लिपिक पदासाठी, तर कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तसेच संगणक साक्षरता, संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यज्ञान अनिवार्य आहे. म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य, भाषेत प्रमाणपत्र, डिप्लोमा पदवी असणे पण आवश्यक आहे. हायस्कूल, कॉलेज, संस्थांमधील एक विषय म्हणून संगणक माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण शाखेतील पदवी घेतलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. वयाची अट काय आहे, तर 1 जुलै 2024 पर्यंत 20 ते 28 वर्ष आणि SC STसाठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे. OBCसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. तर नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे, तर संपूर्ण भारतभर असणार आहे. आणि फीज किती आहे फॉर्म भरण्यासाठी, तर जनरल आणि OBCसाठी 850 रुपये आहे आणि SC ST PWD XSM साठी 175 रुपये असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, तर 21 जुलै 2024 पर्यंत आहे मित्रांनो. तर 21 तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तसेच PET म्हणजे पूर्व परीक्षा ऑगस्ट 2024मध्ये होईल आणि मुख्य परीक्षा ही ऑक्टोबर 2024मध्ये होईल. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर प्रिलिमिनरी एक्झाम ही मध्ये काय काय असणार आहे, तर ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी असणार आहे आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन तर इंग्लिश लँग्वेजसाठी इंग्लिश असणार आहे आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्ही जी लँग्वेज सिलेक्ट करणार ती असणार आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे, तर इंग्लिशचे 30, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35, रिझनिंगचे 35 असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क तर 30 क्वेश्चनसाठी 30 मार्क, 35 क्वेश्चनसाठी 35 मार्क आणि 35 क्वेश्चनसाठी 35 मार्क आणि प्रत्येक याच्यासाठी 20-20 मिनिटाचा कालावधी असणार आहे. टोटल 60 मिनिट असणार आहे. 1 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला पेपर देण्यासाठी. त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन तर ती पण ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे, तर जनरल, फायनान्स अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी, कम्प्युटर ॲप्टिट्यूड अँड क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. तर मित्रांनो, जनरल इंग्लिश फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे. बाकीचे तुम्ही जी लँग्वेज सिलेक्ट करणार त्यानुसार तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये देता येईल. जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन असणार आहे 50 मार्कांसाठी, इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी, रिझनिंगचे 50 क्वेश्चन 60 मार्कांसाठी आणि ॲप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी. तर एकूण 190 क्वेश्चन असणार आहे 200 मार्कांसाठी आणि वेळ किती असणार आहे मित्रांनो, तर 160 मिनिटांचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पेपरची लँग्वेज तर महाराष्ट्र राज्यासाठी तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या भाषांमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला मराठीमध्ये पण पेपर देता येणार आहे. तर ह्या पेपरमध्ये प्रिलिम एक्झाम आणि मेन्स एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवा.